नमस्कार, मी हरिता पुराणिक. तुम्ही पाहताय मुंबई तक आणि गिरगावच्या राजाच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत. अत्यंत भव्य अशी मूर्ती ज्याची चर्चा सध्या होतीये, त्यामुळे मूर्तीमुळे फेमस असलेलं हे गणेशोत्सव मंडळ 95 वर्ष यंदाचं त्यांचं आहे. नरेंद्र मोदी यांनी यांच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात कौतुक केलेलं होतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातली सर्वात मोठी मूर्ती म्हणून सुद्धा या बाप्पाची ओळख आहे. तर अशा या गिरगावच्या राजाच्या चरणी आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे. 95 वर्षाचा इतिहास काय होता, यंदाच्या वर्षीच्या मूर्तीचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, परत गणेशोत्सवाचं स्वरूप कसं असणार आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे. अतिशय देखणी आहे, उंच आहे आणि तितकीच ही वजनाला सुद्धा जास्त असलेली मूर्ती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर गणेश आहेत. मुंबई तक मध्ये खूप तुमचं स्वागत आहे. आणि गणेशोत्सवाचं यंदाचं 95 वर्ष आहे आणि बाप्पाची मूर्ती जितकी उंच आहे तितकीच वजनानं सुद्धा जास्त आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? आपण जी मूर्ती बघताय ही संपूर्ण शाडू मातीने बनलेली भारतातली सर्वात उंच मूर्ती आहे. हे विशाळकाय स्वरूप ज्यांनी साकारलंय ते मूर्तिकार आहेत श्री राजन पाटकर. या मूर्तीचं वजन 3.5 टन म्हणजे 3500 किलो इतकं आहे. 3500 किलो इतकं, कारण अर्थात ती शाडूच्या मातीची असल्यामुळे. आणि म्हणजे विसर्जनाला जेव्हा आम्ही निघतो तेव्हा आम्हाला जवळजवळ 50 कार्यकर्ते हे ट्रॉली खेचण्यासाठी लागतात. म्हणजे एवढ्या या मूर्तीचं वेगळं स्वरूप आहे. सोंडेवरती श्रीकृष्ण आहे, जो सर्व सणांचं सेलिब्रेशन या वाडीमध्ये होतं ह्याचं प्रतीक म्हणून आपण तिथे श्रीकृष्ण सोंडेवरती खेळतो. दरवर्षी आपण फेटाधारी आपला बाप्पा असतो. मग गिरगावचा राजा हा दरवर्षी फेटाधारी असतो. गेले 8-10 वर्ष फेट्यामध्येच आपण बघतो, पण यावर्षी आपण पेशवाई रूपामध्ये बाप्पाला साकारलेलं आहे. याच्या मागचं मूळ कारण असं होतं की या 95 वर्षाच्या निमित्ताने आम्ही 2 वेगळे संदेश समाजाला देतोय. एक तर हा जो पोशाख आहे, जे आपले पारंपरिक पोशाख आहेत, मग ते अंगरखा असतील, आपले वजिरी असतील, हे पोशाख कालांतराने हरवत चाललेत, लुप्त होत चाललेत. तर आमचं असं म्हणणं आहे की बाप्पा स्वतः ते पोशाख परिधान करून बसलाय. आता तुमची वेळ आहे की त्याच्यामध्ये पण एक मॉडर्नायझेशन करू शकता. हा एक आमचा एक अपील आहे सर्व कलाकारांना की त्यांनी सगळ्या फॅशन डिझायनरना की हा बाप्पाचा जसा पोशाख आहे तो त्यांनी करावा. पण मी यावर शुअर आहे की इतक्या मोठ्या मूर्तीला हा पोशाख, मूर्तीने एवढा मोठा पोशाख परिधान करणं हे तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. तर त्याच्यासाठी काही वेगळी काळजी घेतली, काही वेगळं कोणी आहेत आर्टिस्ट त्यासाठी, असं काय आहे का? नक्कीच. मोठ्या मूर्तीचा पोशाख ज्यांनी केला त्यांचं नाव आहे श्री प्रकाश लहाने. त्यांनी सुद्धा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मूर्तीला संपूर्ण अंगका घालण्याचं काम केलं आणि ते खूप सुंदर झालं. त्यांना स्वतःला पण ते खूप म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेले जेव्हा हे पूर्ण झालेलं तेव्हा. पगडी जी आहे हे सुरे ड्रेसवाले जे मुंबईतले खूप मोठे प्रसिद्ध ड्रेसवाले आहेत, त्यांच्या माणसांनी पगडी बनवण्याचं काम केलं. हे बाजूचं सर्व जे डेकोरेशन तुम्हाला ते दिसतंय, जे पर्यावरणपूरक डेकोरेशन आहे, हे सर्व डेकोरेशन आपले कला दिग्दर्शक श्री सुमित पाटील यांनी उभारलेले आहे. यावर्षी तुम्ही एक वेगळा संदेश देताय. 95 वर्ष आहे तर 95 असे कोट्स तुम्ही पर्यावरणपूरक आपलं वागणं कसं असायला हवं यासाठीच्या कोट्स म्हणण्यापेक्षा 95 तुम्ही युक्ती सुचवलेल्या आहेत लोकांना, त्याबद्दल काय सांगा? आमचं म्हणजे मंडळ 1928ला स्थापन झालं. तिथपासून ही शाडू मातीची मूर्ती आहे. म्हणजे आम्ही म्हणजे आमचे जे सिनियर कार्यकर्ते होते त्यांचं पण हेच म्हणणं होतं की पर्यावरणपूरक गणेश उत्सवच करायचा आणि टिळकांनी जो आदर्श घालून दिलेला आहे तो कधी आपण तोडायचा नाही. तर येत्या काळामध्ये म्हणजे आता आम्ही शतक महोत्सवाकडे वाटचाल करतोय, तर येत्या काळामध्ये 2017ला आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये गिरगावचा राजा याला पर्यावरणाचा राजा असं संबोधलं. आणि त्यानंतर मग आम्ही स्वतः म्हणजे एक वसा घेतला की पर्यावरण या विषयावर आपल्याला आता पुढे 100 शतकपर्यंत काम करायचंय. त्यापैकीच एक पहिलं पुष्प आपण म्हणू शकतो. मध्ये कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष फुकट गेली, पण हे आता पहिलं पुष्प म्हणून आपण इथे सादर केलेलं आहे. आपण इथे काय केलंय की एक सामान्य माणूस त्याचा एक छोटासा 1 मिनिटचा जर वेळ काढला तर कुठल्या गोष्टी करू शकतो जेणेकरून पर्यावरण संवर्धन आणि रक्षण होईल. कारण का संवर्धन आणि रक्षण हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मग झाडे लावा, झाडे वाचवा हा सगळा मुद्दा होत जातो.
म्हणजे ते कुठल्या कुठल्या गोष्टी असू शकतात. तर पक्ष्यांना पाणी द्या, अन्न द्या, त्याच्यानंतर झाडे लावा, त्याच्यानंतर सोलार पॉवरचा यूज करा, 1 मिनिट लाईट बंद करा, पाणी वाचवा, अशा वेगवेगळ्या 95 गोष्टी आपण इथे मांडलेल्या आहेत, ज्या चित्ररूप स्वरूपात सुमित पाटीलने इथे दाखवलेल्या आहेत. आणि आम्ही सर्व भक्तगणांना विनंती करतोच आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही जे लाईव्ह बघतात त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही या इथे प्रसाद म्हणून ह्या गोष्टी घेऊन जा आणि त्याचं आचरण करा, जेणेकरून हा उत्सव जसा आम्ही 95 वर्ष, आज 130 वर्ष गणेशोत्सवाला मुंबईच्या झाली आहेत, तर पुढची जर 130 वर्ष जर आपल्याला गणेशोत्सव करायचा असेल तर आपल्याला पर्यावरण रक्षण करणं खूप महत्वाचं आहे. आज जी पीओपीची बंदी भारतभर सुरू झालेली आहे, तर त्याचा म्हणजे त्याने उत्सव बंदी होऊ नये याची काळजी मंडळांना आणि मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तर घ्यायचीच आहे, पण सोबत सर्व भक्तगणांना पण घ्यायची आहे. फक्त मूर्त्यांमुळेच प्रदूषण होते असा विषय नाहीये. बाहेर जगामध्ये एवढ्या गोष्टी चालू आहेत, त्याने पण खूप सारं प्रदूषण होते, पण हे थांबवणं हे प्रत्येक माणसाच्या, इंडिव्हिज्युअल माणसाच्या हातामध्ये आहे. तर आमचा संदेश तोच आहे की हे जर 95 उपाय जर तुम्ही केलेत तर कदाचित तुमचा एक छोटासा खारीचा वाटा तुमच्याकडून उचलला जाईल आणि मंडळ म्हणून आम्हाला त्याचं समाधान वाटेल. नक्कीच आपण यांना दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. आता एवढे 95 सगळे जे संदेश आहेत ते मी नक्कीच नाही तुम्हाला सांगू शकणार, दाखवू शकणार, पण इथे मला दिसतंय उजव्या हाताला वर भेटवस्तू म्हणून किमान झाड द्या, हा एक यांनी संदेश दिला. त्यानंतर घरातील सजावट जास्तीत जास्त पर्यावरणपूरक करा, परत अंघोळ भांडी घासताना पाण्याचा नळ बंद ठेवा किंवा चालत जा, सायकल वापरा, जेवण बनवताना स्वच्छ गॅसचा वापर करा, परत घरीच भाज्यांची लागवड करा आणि त्यानंतर गाण्याचा आवाज मर्यादित डेसिबलवर ठेवा, ह्याची काळजी घ्या. परत म्हणजे मर्यादित स्वरूपाचा आवाज असावा ह्याची काळजी घ्या. असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खरं तर आपण फॉलो करू शकतो आणि त्या गोष्टी पाळा. इतके छोटे छोटे आणि महत्वाचे जे आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण वाचू शकतो आणि अवलंबू शकतो असे संदेश यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. 95 असे संदेश आहेत आणि तुम्ही जर का इकडे पाहिलं की गणपतीच्या शेजारी दोन्ही साईडला त्या संदेशाचंच मखर आपण म्हणतो की सजवण्यात आलेला आहे. उजव्या साईडला काही आहे, डाव्या साईडला काही संदेश आहेत आणि असे पूर्ण मंडपभर असे काही संदेश देण्यात आलेले आहेत. छोट्या मूर्तीकडे सुद्धा आपण जाऊया आणि मग नंतर परत थोडी माहिती जाणून घेऊया. छोटी जी पूजेची मूर्ती आहे तिचं सुद्धा स्वरूप काहीसं असंच आहे. ती सुद्धा काहीशी या मोठ्या मूर्तीसारखीच दिसणारी मूर्ती आहे. तितकीच सुबक आणि गोड अशी ही मूर्ती आहे आणि अर्थातच या गणेशोत्सवाचं जे स्वरूप आहे, जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं होतं तसंच या पूर्ण गणेशोत्सवाचं स्वरूपच असं आहे की शाडूची मूर्ती असते. छोटी मूर्ती तर शाडूची असतेच, मोठी मूर्ती सुद्धा शाडूचीच असते आणि तितकीच त्यामुळे ती वजनाला सुद्धा जास्त असते, उंचीलाही जास्त असते आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेक महत्वाच्या गोष्टी या मंडळाकडून सुद्धा केल्या जातात. आपण म्हटलं की ही मूर्ती वजनाला जास्त आहे, उंचीच्या बाबतीत सुद्धा ही सर्वात मोठी. एक्झॅक्ट उंची यावर्षीच्या बाप्पाची किती आहे? आत्ता आपली 25 फुटाची उंची आहे, जी शाडूच्या मातीमध्ये बनवणाऱ्या मूर्तींमध्ये ही सगळ्यात उंच आहे आणि सर्वात विशाल आहे. पण आता मी आता तुमच्याकडे येते की 2 वर्ष जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा मंडळानं कुठले कुठले उपक्रम राबवले होते? कारण की गणेशोत्सव जरी आपण छोट्या स्वरूपात साजरा करत असलो तरी सुद्धा एक महत्वाचं मंडळ म्हणून, उत्तरदायित्व म्हणून काही योजना या राबवल्या गेल्या होत्या मंडळांकडून, अनेक मंडळांकडून. तुमच्याकडून असं कुठलं पाऊल उचललं गेलं होतं? आम्ही पहिलं पाऊल म्हणजे हे कोरोनाच्या काळात या 2 वर्षात आम्ही प्रत्येक वेळेला मास्कचं वाटप केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही औषधं आणि गोळ्या पण त्याच्यावरती ज्या आल्या होत्या त्याच्या मंडळाकडून आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचतील अशी सर्व व्यवस्था आम्ही या गिरगावच्या मंडळाने केली होती. त्यासाठी आमच्या सदैव सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत होते आणि प्रत्येक 2-3 ठिकाणी आम्ही कॅम्प घेतला होता. काही फळक लावले होते की बाबा हा कोरोना काळ आणि कुठल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. या गणेश आणि आपल्या गिरगावचा राजा नाव आहे, पण आमचा हा मेडिकल कॅम्प वगैरे जो घेतोय आम्ही, तोही आम्ही त्याच्यातून घेतले होते. मेडिकल कॅम्प त्याच्यामध्ये रक्त तपासणी वगैरे आपण घेतल्या होत्या, ब्लडचं कॅम्प वगैरे घेतले होते. असे बरेचसे उपक्रम केले. आताही आमचं नेत्र चिकित्सा वगैरे आत्ताच सांगतो, पहिल्या 2 वर्षात ते कोरोनामध्ये आम्ही असे बरेचसे उपक्रम केले की त्याच्यातून लोकांना आम्ही सांगतो की घाबरू नका, काही
म्हणजे जास्त टेन्शन घेतले. बघा मला वाटते हा कोरोनाचा आजार हा भयंकर होता असं म्हटलं जात होतं पहिल्या 1 वर्षात, पण तरी त्याच्यानंतर लोक टेन्शनने अधिक मृत्यू पावले. हे बरेचसे लोक टेन्शनने घाबरून मेले. त्याच्या आधी धीर द्यायला कोणतरी होतं, सरकार तर देतच होतं, पण आम्ही मंडळाच्या मार्फतही आम्ही लोकांना संदेश देत होतो की कोणी घाबरू नका, काही नाही, सुरक्षा घ्या, काळजी घ्या, घरी व्यवस्थित राहा, मास्क लावा, अशा बरेचसे आम्ही सांगितलं होतं. हात धुवा. आम्ही त्याच्यामध्ये स्टँड पण दिले होते, ह्याचे सॅनिटायझरचे, ते पण आम्ही दिले होते वॉश करण्यासाठी. आम्ही ते वाटप केलं होतं, त्या मशिनी आम्ही ठेवलं, मोदकांचं वाटप केलं होतं. असे बरेचसे आम्ही उपक्रम राबवले आहेत. खरं म्हणजे सांगायला गेलं तर असे बरेचसे आमच्या गिरगावच्या राजा मंडळातर्फे बरेचसे आमचे कार्यक्रम होतच असतात. आणि आजही आता सांगितलं तुम्हाला ह्या आता आजचा मला वाटतं 5वा दिवस. या 5व्या दिवसात आम्ही आता परवा नेत्र शिबिर घेतलं. त्याच्यानं आम्ही हाफ कन्शियसमध्ये लोकांना चष्मे वाटले, तरी पण बरेच लोकांनी गिरगावातल्या लोकांनी बराचसा त्याचा उपयोग करून घेतला. आणि आता दंतचिकित्सा चालू आहे आमची. नाक्यावर तर स्माईल क्वेश्चन म्हणून काय आहे त्यांचं नाव, त्यांच्याकडे आम्ही त्याचं दंतचिकित्सा शिबिर घेतलंय. तिथे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि चांगले आम्ही आमच्याकडे अजूनही बरेचसे लोक येत आहेत की अजून आमचे कॅम्प घ्या, कुठले ना कुठले काहीतरी राबवा. म्हणजे त्यांना असं पाहिजे असतं गिरगाव राजा आणि त्यांनी असं आपण एकत्र मिळून संयुक्त विद्यमाने कार्यक्रम राबवावे अशी समोर त्यांची इच्छा असते. आणि आम्ही त्याला प्रचंड प्रतिसाद देतो, कारण आपलं पण नाव होतंय, त्यांचंही नाव होतंय. जे आमचं तर नाव आहेच, आज महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर परदेशी आमच्या गिरगावच्या राजाचं नाव चांगलं आहे. आणि भक्तांमध्ये आज अशी पहिल्या दिवसापासून गर्दी आहे की बाबा नाही, गिरगाव राजा बघायला लोक भाविक बरेच उत्सुक असताना येतात. आणि आमच्या सेक्रेटरीने सांगितलं गणेश लिंगायतनी की सोंडेवरचा जो कृष्ण आहे त्याचा आवर्जून लोक नाव घेतात. कनेक्शन असं की गणपती आणि कृष्ण त्यांचा एक मिलप एकत्र आहेत. पण हे झालं आत्ताचं स्वरूप. या अगोदर जर का आपण 95 वर्ष जुना इतिहास आहे, इतिहासच जर का डोकवायचं ठरवलं तर या गणेशोत्सवाचं स्वरूप नेमकं कसं होतं? गणेशोत्सव स्वरूप म्हटलं तर पूर्वी जर होतं, पूर्वीचं 1928ला स्थापना झाली तेव्हाचा काळ असा होता की आगमन व्हायचं तेव्हा असे बाजे आणि काय ते लेझिम, मला ते आताचा बेंजो, हा काय प्रकार नव्हता. ह्या आमच्या आजीने वगैरे आम्हाला सांगितलेल्या गोष्टी. जसं आम्ही मोठे होत गेलो, म्हणजे आम्ही 8 वर्षाचा आणि 10 वर्ष 8 नंतर आम्हाला कळायला लागलं, तेव्हा आम्ही होतो. आता तेव्हा त्या टायमाला वाडीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये, आता आमच्या वाडीचं सांगतो की मूर्ती शाडूजी मातेचीच होती, तेव्हा 2 फुटी होती. नंतर ती वाढत गेली. त्यानंतर त्या काळात म्हणजे काही लोक अजून जिवंत आहेत म्हटलं तर चालेल. त्यांनी पाहिलेलं आहे ते स्वरूप. त्यांनी पाहिलेलं. आता आम्ही त्यांच्या घरी कधी गेलो, आम्ही असे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या भेटीसाठी घेतलो, त्यानंतर अरे आमच्या काळात आहे ना, आम्ही फुगड्या खेळायचो, खो खो खेळायच्या, आम्ही भजन म्हणायचं आणि काहीतरी कीर्तनं म्हणायची, गाणी म्हणायची, भेंड्या लावणं, अशा बऱ्याचशा त्या गोष्टी सांगायच्या आम्हाला. तेव्हा एकदम काहीतरी ऐकून म्हणजे बरं वाटायचं की तुम्ही पण असं काहीतरी घ्या. पण आताच्या युगामध्ये लोकांना नको आहे. पण त्या काळात पण त्यांचं ऐकून आमचं मन भरून यायचं. पण त्या काळात गणपती आणताना पण टाळ वाजवत आणायची आणि एका त्यांचा जय गणपती बाप्पा मोरया झान वाजवत जायची. ती म्हणजे आजीने आम्हाला सांगितलेल्या गोष्टी. पण गणपतीची मूर्ती म्हणजे तुम्ही म्हणाल की छोटी असायची, मग मोठ्या मूर्तीची परंपरा कधीपासून सुरू झाली? मोठ्या मूर्तीची परंपरा 1983ला झाली. आणि 83ला हा जेव्हा पहिला प्रथम आम्ही गिरगाव राजा लोकांसमोर आणला, भक्तांसमोर, तेव्हा ती शाडूच्या मातेची तेव्हा 18 फूटची मूर्ती होती. त्यानंतर 20-22 होता अचानकपणे ह्या वेळेला यांनी सांगितलं सेक्रेटरी की 25 फुटाची मूर्ती आली. ऍक्च्युली आम्हाला मूर्ती मोठी म्हणजे का आली या स्वतः पाटकरांना माहिती, म्हणजे मूर्तिकांच्या हातून ती घडली गेली, वाढली गेली. काय योगायोग असेल देव जाणे. म्हणजे असं सांगितलं जात नाही की इतके फुटांची करा, ती त्या मूर्तिकारावर नाही. पण आम्ही ते आता तेच झालेलं आहे की आता ही मूर्ती झाली. पण 83ला आम्हाला पहिलं नाव दिलं की राजा म्हणून, किंग ऑफ द गिरगाव, हे आम्हाला टाइम्सनी आम्हाला हे नाव दिलं. त्याच्यानंतर मग म्हटलं तर की प्रत्येक जण म्हणायला लागले 84-85 दशकामध्ये की हा राजा तो राजा असं. पण आम्हाला एक आमचा अभिमान आहे गिरगाव राजाचा की पहिल्याचे जे मंडळ होते, सिनियर लोक होते, त्यांच्या टायमात ही मूर्ती होती. गिरगावचा राजा हा खरोखर राजा होता आणि म्हणून त्या टाइम्सनी नाव दिलं. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सनी नाव दिलं. खरोखर गिरगावचा राजा शाडूच्या मातीची मूर्ती बनवलेली आहे आणि ती 1993ला बनली गेली. त्यानंतर आमचं महाराष्ट्र, तेव्हाच आमचं महाराष्ट्रामध्ये नाव झालं. मला वाटतं त्याच्यानंतरच्या काळात 80-85-90च्या दशकात महाराष्ट्र म्हणजे बाहेर परदेशात पण त्याचं नाव गेलं. आणि प्रत्येक ठिकाणून आम्हाला अजूनही कॉल आहेत. आमच्या पण वाडीतले बरेचसे परदेशात आहेत. अमेरिका म्हटलं, कुठे न्यूयॉर्कला म्हटलं तर आहेत आमचे वाडीतले
काही लोक म्हणतात नाही मूर्ती छान आहे, आम्ही आमचा मेसेज जातो, फोटो जातात आणि यांच्यासारखे आमचे सेक्रेटरी चांगले त्याने कुठेतरी पोस्ट करत असतात युट्यूबला वगैरे. खरोखर आमचं आज नाव आहे, आम्हाला अभिमान वाटतो. आणि याच्यापुढे येणारा आता शतक महोत्सव आहे, त्या शतक महोत्सव आम्हाला आणखीन बरेचसे काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्या आम्ही करून दाखवणार. आणि गिरगावात अजून आम्हाला प्रचंड याच्यापुढे चांगलं नाव मिळवायचं आहे. फक्त गिरगावच्या राजाचं नाव आम्हाला करायचं आहे. त्यासाठी आम्ही बरेचसे प्रयत्न करणार. अजूनही आम्हाला बहुतेक भरपूर कॅम्प घ्यायचे आहेत आणि लोकांपर्यंत काय पोहोचतोय, संदेश पाठवायचे आहेत लोकांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रभरात. आमचा संदेश हा गिरगावच्या राजाचा आमच्या कार्यकर्त्यांच्या कमिटीतर्फे गेलाच पाहिजे अशी आम्ही योजना आखतोय आणि ती योजना आम्ही सफल करू. नक्कीच नक्कीच नक्कीच. पण आता हे झालं गणेशोत्सवाबद्दल. पण एक बेसिक प्रश्न प्रत्येकाच्या मनात एवढी मोठी मूर्ती असल्यावर असतो, तो म्हणजे आगमन आणि विसर्जनासाठी काय तारेवरची कसरत करावी लागते, कठीण आहे ते, चॅलेंजिंग आहे, त्याबद्दल काय सांगा. मुळात गिरगावचा राजाचं आगमन होत नाही. गिरगावचा राजा हा 45 दिवस या इकडे स्वतः मूर्तिकार घडवण्याचं काम करतो. विसर्जन म्हणजे आमचं आगमन होत नाही, पण आम्ही विसर्जन खूप मोठ्या धुमधडाक्यात करतो. कारण का एक ती फार जुनी पद्धत आहे की आगमन कसं झालं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे पुणेरी ढोल असतात, जवळजवळ 150 जणांचा ताफा असतो फक्त ढोल वाजवण्याचे, ढोल ताशा आणि सगळे. आणि हे मुद्दामून पुण्यावरून येतात. ही सगळी जुनी मंडळ आहेत. म्हणजे हे तीच लोक आहेत ज्यांनी कित्येक वर्ष आगमन गाजवलेलं आहे. मग ते ढोल वाजवण्याचं एक परंपरा आहे. त्यानंतर आमचा एक फेमस पहिला तो गिरगावचा लाडका मिलिंद असं नाव होतं बेंजोवाला, आता तो मुंबईचा लाडका मिलिंद झालाय. हा मिलिंद जो आहे हा सकाळी 9 वाजता जे ढोल चढवतो खांद्यावरती ते रात्री 12 वाजता उतरवतो आणि संपूर्ण मिरवणूक हा एकटा सांभाळतो. आणि जवळजवळ त्या मिरवणुकीला त्याच्या तालावर नाचणारे हजारोने माणसं असतात आणि त्याला सगळ्यांनी घेरलेलं असतं. अशी वेगळी पद्धत आहे. आपली जी ट्रॉली आहे ही ट्रॉली खेचण्यासाठी त्याला सांगणार, त्या मिलिंदला सांगणार हे गाणं लाव, मराठी गाणीवर एको बेपान नसतात. मला त्या ह्या तरुण मुली, स्त्रिया यांचा एक ग्रुप वेगळा पुढे असतो. म्हणजे आम्ही ती पद्धत ठेवली. पुढे त्या वाचपामध्ये मिलिंद जिथे असतो तिकडे महिला असतात, पण आमच्या इथे कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. कारण स्त्रियाही मुली, तरुण मुली नाचतात, तरुणही नाचते, स्त्रिया नाचतात, त्याच्या मागे मुलं असतात, वयस्कर मुलं पण असतात. सांगायची गोष्ट वयस्कर माणसंही नाचतात. एवढे बेपान म्हणून धुंद असतात की आम्हाला जसं आज कुठलाही असो, लालबाग, चिंतामणी, पण आमच्याकडे आम्हाला गिरगावचा राजाचा एवढा अभिमान आहे की असं म्हणजे एवढी मिरवणूक असते. आता मातीपूजनला एवढा क्राऊड होता, 2 वर्षांत लोक बाहेर पडली आणि मातीपूजनला पण आम्हाला स्वतः आश्चर्य वाटलं की केवढा गणेश भक्त इथे नाचतोय. आणि तसंच विसर्जन आमच्याकडे होतं. आणि असं म्हणाला की विसर्जन जे इथून आमची मूर्ती जेव्हा स्टार्ट होते, नारळ फोडल्यानंतर आमचा जो ट्रॉली हलवली जाते तेव्हा ती चौपाटी पण जेव्हा गिरगाव चौपाटीचा पोचेपर्यंत पहाटे. पण आताच्या सरकारच्या नियमानं 12 वाजेपर्यंत ढोल ताशा असतो, पण त्या 12 वाजे यांनी सांगितल्याप्रमाणे, शिकरणीने सांगितल्याप्रमाणे तो मिलिंद एकटा त्याची मुलं वाजवतात आणि बेपान धुंद तरुणी नाचत असतात. आणि एवढ्या विसर्जनमध्ये चौपाटीला जाईपर्यंत जरी बंद झाला बाजा, एक सांगण्याचं वैशिष्ट्य आहे, बाजा बंद झाला तरी लोक गणेश भक्त आमच्या गणपती बरोबरच असतात. सांगण्यात म्हणजे की बाजा बंद झाला तरी गणेश भक्त बेपावून नाचत असतात. भलं मग नंतर गणपती बाप्पा मोरया, भले मग टाळ्या वगैरे घेऊन आमचं ते चौपाटीपर्यंत विसर्जन होत असतं. क्या बात आहे. मी हे ऐकूनच तो माहोल नेमका कसा असतो हे इमॅजिन करू शकते. आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगूया की आपण आता आहोत गिरगावच्या राजाच्या चरणी आणि हा बाप्पा या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण आलेले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया आणि त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की त्यांच्या भावना काय आहेत या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतरचे. एक्सक्यूज मी, बाप्पाचं दर्शन घेतलंय, दरवर्षी येतेस इकडे? नाही, मी पहिल्यांदाच आली आहे. कसं वाटतंय मग? छान वाटतंय, खूप सुंदर बनवली आहे मूर्ती. मुंबईचीच आहे? हो, मुंबईचीच आहे. आणि काय वाटतं वेगळे पण मुंबईच्या गणेशोत्सवाचं आणि इकडचा उत्साह, इकडच्या मूर्ती याबद्दल काय वाटतं? खूपच उत्साह तर खूपच भरलाय लोकांमध्ये आणि खूप चांगलं वाईब्स येत आहेत. हां, सो खूप आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. थँक्यू. आपण अजून काही जणांशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय सांगावंसं वाटतंय, या बाप्पाचं दर्शन घेऊन त्यांना काय वाटतंय. आपण खाली जाऊया.
हळूहळू जसा वेळ वाढत जाणार आहे तशी गर्दी सुद्धा इकडची वाढत जाणार आहे. आता आपण काका, तुम्ही दर्शन घ्यायला आलेला आहात इथे गिरगावच्या राजाचं, काय सांगाल, आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी काय बोलाल? बहुत अच्छा यहाँ पर जो है आयोजन किया गया है गणपति बप्पा का, और बहुत विशाल मूर्ति है, सजावट भी अच्छी है, डेकोरेशन भी अच्छा है, और गिरगांव का राजा का बाप्पा का सब पे आशीर्वाद बना रहे, पूरे मुंबई करो पे आशीर्वाद बना रहे, पूरे गिरगांव करो पे आशीर्वाद बना रहे. गणपति बाप्पा मोरया. अजून काही जणांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, बाप्पाच्या दर्शनासाठी आलेला आहात इकडे, आमच्या मुंबई तकच्या सगळ्या प्रेक्षकांशी काय बोलाल? मैंने अपना दुख जनाने का भगवान को. अच्छा, हे प्रभु श्री गणेशाय नमः. अभिगणमस्तु गौरदेवीनंदन होमते प्रसन्न हे उमर ज्ञान बुद्धि विद्या दिय सरस्वती सरस्वती महाभावी जय कमळ लोचनी मम कंठे बसमात सर्वसिद्धी प्रतिभव हे बाबा गणपती बाबा मोरया. कुठून आलाय तुम्ही? आम्ही उड़ीसा से आलो. अच्छा, उडीसाहून आलाय. तिथे राहतात आता की फक्त गणेशोत्सवासाठी आलाय? काही यहाँ पे रहते हो या गणेशोत्सव के लिए यहाँ पे मैं आए? यहाँ पे रहती हूँ. अच्छा, आप यहीं पे रहते हो. तो हर टाइम यहाँ पे आते हो? हाँ 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 जी. ओके. तुम्ही काय सांगाल, या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेला आहात, गिरगावच्या राजाचं दर्शन दरवर्षी घेतात? हा, मी इथेच राहते गिरगाव. इथे राहतात. मग कसं वाटतं, बाप्पा येतो 10 दिवस आपल्या बरोबर असतो, त्याचा आनंद काय असतो, काय सांगाल? खूप खूप मजा वाटते, खूप छान वाटतं. 10 दिवस एकदम आनंदाचे उत्सवाचे असतात. बाप्पा गेले की आम्हाला खूप हुरहुर वाटते. मग सगळं रिकामं वाटतं. कामं वाटतं खूप. या निमित्ताने सगळेजण जुने आपले सगळे, आणि हा तर 95 वर्षाची परंपरा आहे, म्हणजे अगदी जुनी सगळी माणसं इकडे नव्याने भेटत असतात. अच्छा, हे शेजारी आहेत. सगळे इथेच राहतात. माझं लहानपण इथेच गेले, मी आमच्या मागे इथे राहते. काकांकडे यायची. मग गणेशोत्सवासाठी आवर्जून इथे आम्ही एकत्र येतो, सगळे मजा करतो. वर्षानुवर्ष एकत्र येऊन आम्ही अशी खूप मजा केली, आणि गणपती जाताना अतिशय वाईट वाटतं, पण इथे आम्ही आल्याशिवाय जातच नाही. पण मग आता कोविडचे 2 वर्ष काही आपल्याला हा सगळा आनंद लुटता आला नव्हता, तेव्हा काय म्हणजे खूप असं, म्हणजे काय सांगायचं, सगळ्यांनाच माहिती आहे. खूप म्हणजे अपसेटच झालेली लोक जवळजवळ. आता पुन्हा हे 2 वर्षांनी बहरून आले, छान वाटते. लोक येतात, एकत्र येतात, मजा करतात. आणखीन काय सांगायचं. क्या बात आहे. असंच आपल्याला सगळं हे मिळत राहावं अशी आपण बाप्पाकडे प्रार्थना करूया. प्रार्थना. थँक्यू. आपण अजून क्या बताओगे? अच्छा, तुम्ही पण इकडेच आहात. काय सांगाल, काय भावना आहे? बाप्पा पुन्हा बसलाय आणि 2 वर्षांनी पुन्हा एकदा त्याच धामधुमीने आपण पुन्हा गणेशोत्सव साजरा करतो. आमचा राजा हाच एकच, गिरगावचा राजा. अख्खा मातीचा आहे आणि हाताने बनतो, त्याला साचा बिचा काय नाही. लोकांना आनंद मिळतो आणि लोकांना पायापर्यंत जाऊन दर्शन करायला मिळतं. याच्याहून सुख काय आहे? खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कौतुक केलेलं आहे तुमच्या गणेशोत्सव मंडळाचं, त्यामुळे इकडचे रहिवासी म्हणून किती अभिमान वाटतो या गोष्टीचा. अभिमान म्हणजे आमचा अभिमान काय, सगळ्या लोकांना दर्शन आरामशीर मिळतं स्टेजवर जाऊन. असं याचं सुख नाही कशात. खरंच बाप्पाच्या जवळ जाऊन दर्शन घेता येतं, यासारखं वेगळं सुख नाही, असं हे इकडचे रहिवासी म्हणतात. आपण पुन्हा एकदा वर जाऊया, पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन नीट घेऊया. मुंबई तकवरती तुम्ही हे सगळं घरबसल्या पाहू शकताय. 25 फूट अशी ही मूर्ती आहे आणि पगडी घातलेली आहे पुणेरी डोक्यावरती, आणि त्यांना हाच संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की जे जुने आपले पोशाख होते, जे पूर्वीचे आपले पूर्वज घालायचे, ते पोशाख पुन्हा एकदा तुम्ही घालायला हवेत, हा संदेश या मूर्तीच्या पोशाखामधून देण्याचा प्रयत्न या मंडळानं केलेला आहे. पर्यावरण पूरक असा देखावा आहे. 95 अशा गोष्टी ज्यानं तुम्ही रोज पर्यावरण पूरक वागणं करू शकता. अगदी सिंपल छोट्या गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या तरी सुद्धा तुम्ही पर्यावरणाचं रक्षण करू शकता, हे सांगण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे. आणि आवर्जून उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे की शाडूच्या मातीची ही मूर्ती आहे. म्हणजे एवढी उंच, एवढी भव्य आणि वजनाने जास्त असलेली ही शाडूच्या मातीची मूर्ती आहे. आणि दरवर्षी शाडूच्या मातीची हीच मूर्ती इकडे विराजमान होत असते, जी यावर्षी झालेली आहे. आणि 95 वर्ष यंदाचं या गणेशोत्सवाचं आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल हा बाप्पा आता करतो आहे, आणि असंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस असल्याचं सुद्धा आपल्याला मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपल्या मन की बात मध्ये याच गणेशोत्सव मंडळाचं आणि याच बाप्पाचं कौतुक केलेलं होतं की देशातला असा गणेशोत्सव आहे जिथे परंपरा तर मोठी आहे, मूर्ती सुद्धा मोठी आहे, सगळंच भव्य दिव्य, पण तरी सुद्धा
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जातोय. कुठेही पर्यावरण रक्षणाला बगल दिलेली नाहीये आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा याचं कौतुक केलेलं होतं. आणि अजून एक ख्याती या मूर्तीची आहे ती म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती असलेली भारतातली ही सर्वात उंच मूर्ती आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे 25 फुटाची मूर्ती यंदाच्या वर्षी सुद्धा आहे आणि त्यामुळे अशी ही आगळी वेगळी परंपरा असलेला हा गणपती बाप्पा आणि याचं दर्शन मुंबई तकच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अगदी घरबसल्या करून दिलेलं आहे. मात्र हे सगळं करत असताना आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे ते बँक ऑफ महाराष्ट्राचं. बँक ऑफ महाराष्ट्र एक अग्रगण्य बँक आहे आणि गणेशोत्सवानिमित्त त्यांचे काही खास ऑफर्स आहेत. तर त्या ऑफर्स नेमक्या काय आहेत ज्याचा तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता. तर बँक ऑफ महाराष्ट्राने गणेशोत्सवानिमित्त गृह कर्जावरती 3 EMI फ्री, 0 प्रोसेसिंग फी, कार कर्जावरती कोणतेही प्री पेमेंट शुल्क नाही, 0 प्रक्रिया शुल्क अशी ऑफर आहे. त्यानंतर अन्न आणि कृषी आधारित उद्योग आणि कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 100 कोटी रुपयांपर्यंतचं महाकृषी समृद्धी योजना कर्ज ते सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राकडून दिलं जात आहे. महास्वागतम MSME नवीन MSME युनिटसाठी टेक ओव्हरसह 50 कोटींपर्यंतचं कर्ज सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राकडून दिलं जात आहे. या सगळ्याची माहिती तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या नजीकच्या शाखेत जाऊन घेऊ शकता आणि या सगळ्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. तोपर्यंत मी मात्र इथे थांबते आणि अशाच गणेशोत्सव मंडळामध्ये 10 दिवस तुम्हाला घेऊन जाणार आहे. मुंबईतला गणेशोत्सव, त्याची खासियत आणि इकडचे निरनिराळे बाप्पा यांचं दर्शन तुम्हाला घर बसल्या दाखवणार आहे. आता मात्र इथेच थांबते. पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.